1 2 3 4 माईक चेक. हॅलो हॅलो हॅलो. जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो, ग्रामसेवकांनो, तसेच कृषी सेवक आणि माझ्या सर्व शेतकरी बंधूंनो. बघा, आज आपण जे जैविक खते आहेत तर या जैविक खतांबद्दल म्हणजेच बायो फर्टिलायझर्सबद्दल आपण चर्चा करणार आहोत. जे प्रश्न परीक्षेला विचारले जातात ते इथूनच येतात. खूप महत्त्वाची चर्चा असणार आहे. आणि शेवटी एक प्रश्नसंचसुद्धा तुम्हाला दिलेला आहे. तो प्रश्नसंच अटेम्प्ट करा, म्हणजेच तुमचं इथंच नॉलेज तुमचं चेक होईल. तर बघा, खूप महत्त्वाचं आहे, लक्ष द्यायचं. चला आता सुरुवात करू. तर पहा, जैविक खतं जे आहेत या जैविक खतांना बायो फर्टिलायझर असं बोललं जातं. तर यांचे वेगवेगळे नावं आहेत, जसं की सूक्ष्मजैव खते, जीवाणू खते, जीवाणू संवर्धने, बॅक्टेरियल कल्चर, बॅक्टेरियल इनॉक्युलंट. आता हे नावं काय आहेत माहिती आहे का? तसं पाहिलं तर या जैविक खतामध्ये अनेक असे सूक्ष्मजीव असतात, जसं की जीवाणू पण आहेत, कवक म्हणजे फंगी हे पण आहेत, शेवाल हे पण आहेत. म्हणजे जीवाणू, कवक, शेवाल हे आहेत. पण यांना जीवाणू खतेच का म्हणतात? तर याचं कारण आहे, याच्यामध्ये जीवाणूंची संख्या जास्त असते. काय असते? जीवाणूंची संख्या जास्त असते. जीवाणूंचा वापर सर्वाधिक जास्त केला जातो, म्हणून याला जैविक खते म्हणतात. तर पहा, याचा अर्थ काय? अर्थ म्हणजे की नत्र म्हणजे नायट्रोजन म्हणजे युरिया म्हणू त्याला आपण. कळालं का? तर नत्र स्थिर करणारे, स्फुरद विरघळवणारे आणि सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणारे जे आहेत ना, हे सूक्ष्मजीव प्रयोगशाळेत स्वतंत्रपणे वाढवून मग योग्य अशा वाहकात मिसळवून जी मिश्रणे केली जातात ना, त्यांना जैविक खते असे म्हणतात. बात कळाली का? की प्रयोगशाळेमध्ये काय करतात, त्यांना वाढवल्या जातं. तर हे कळालं ना. आणि त्या योग्य वाहकामार्फत ते मग मिसळून दिली जातात. तर पहा, लक्ष द्या, महत्त्वाचं आहे की जैविक खते बायो फर्टिलायझर्स जे आहेत यांचं कार्य काय आहे, जैविक खतांचं कार्य काय आहे याबद्दल चर्चा करायची. तर समजा जे बाजूला वनस्पती दिसत आहे तुम्हाला डायग्राममध्ये, तर या वनस्पती किंवा या पिकाला जे हवेमध्ये वर नायट्रोजन आहे, तुम्हाला काय नायट्रोजन आहे, हा नायट्रोजन जो आहे तो मुळांना देणं आवश्यक असतं. तर हे मुळांना देण्यासाठी यांचं काम आहे नायट्रोजन स्थिरीकरण करणं. काय काम आहे? म्हणजेच वातावरणातील नायट्रोजनचं स्थिरीकरण हे करत असतात. वातावरणात जो मुक्त स्वरूपात नायट्रोजन आहे तो शोषून घेऊन त्यांचं रूपांतर नायट्रेट्समध्ये करतात. कशामध्ये करतात? नायट्रेट्समध्ये करतात. आणि पिकांच्या मुळांना नायट्रेटच्या स्वरूपात ते शोषून घेतात. आता दुसरी बात याच्यात, म्हणजेच तुम्हाला नायट्रोजन स्थिरीकरण कळालं. दुसरी बात अशी आहे की स्फुरद जे असतं जमिनीमध्ये, काय असतं? स्फुरद असतं. तर हे जमिनीमधलं स्फुरद अविद्राव्य स्वरूपात असतं. कसं असतं? तर मग हे अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद विरघळवण्याचं काम हे करत असतात आणि मग पिकांना शोषणासाठी ते सुलभ बनवित असतात. हे दोन कामं कळाले नायट्रोजन आणि स्फुरद बाबतचे. तर बघा, नायट्रोजन स्थिरीकरण करणं, स्फुरद विरघळवणं हे दोन कळालं. तसंच जमिनीमध्ये काही सेंद्रिय पदार्थ असतात. काय असतात? सेंद्रिय पदार्थ. तर या सेंद्रिय पदार्थांना सुद्धा हे जमिनीमध्ये काय करत असतात? विरघळवण्याचं काम करत असतात. आणि मग जमीन भुसभुशीत, मोकळी, हवा खेळती राहणारी बनत असते. आणि मग ते सेंद्रिय पदार्थ सहज पिकांना उपलब्ध होत असतात आणि त्यामुळं वाढीस काय मिळत असते? उत्तेजना मिळत असते आणि भरघोस उत्पादन होत असतं. मग तर पहा, तर बघा, याच्यामध्ये जैविक खतांचं आपण काय बघणार आता? वर्गीकरण. जैविक खतांचं वर्गीकरण जर करायचं झालं तर आपण हे दोन प्रकारे करू शकतो. एक सहजीवी नत्र स्थिर करणारे आणि असहजीवी नत्र स्थिर करणारे. अजून सुद्धा तुम्हाला काही स्फुरद विरघळवणारी आणि इतर प्रकारे सुद्धा आपल्याला याचं वर्गीकरण करता येतं. पण सुरुवातीला आपण सहजीवी नत्र स्थिर करणारे आणि हे असहजीवी नत्र स्थिर करणारे दोन अगोदर क्लिअर करू आणि नंतर मग स्फुरद विरघळवणारी आणि इतर काही आहेत ते पण बघायचं आपल्याला. तर बघा, लक्ष द्या. आता याच्यामध्ये सहजीवी नत्र स्थिर करणारे जे आहेत त्याच्यामध्ये रायझोबियम आहे एक आणि ॲसिटोबॅक्टर आहेत. हे दोन खूप महत्त्वाचे आहेत. आणि असहजीवी नत्र स्थिर करणारे जे आहेत याच्यामध्ये तुम्हाला ॲझॅटोबॅक्टर आहे, आझोस्पिरिलम आहे, बायजेरिंकिया आहे, नीलहरित शेवाल आहे. हे असहजीवी नत्र स्थिर करणारे आहेत. हे दोन प्रकार कळाले. आता एक तिसरा प्रकार सुद्धा आहे याच्यामध्ये, स्फुरद विरघळवणारी. काय? स्फुरद विरघळवणारी. आणि काही इतर सुद्धा आहेत, ते सुद्धा बघायचे आपल्याला. तर आता आपण सहजीवी नत्र स्थिर करणारे सुरुवातीला बघू.
बघा, सहजीवी नत्र स्थिर करणारे जीवाणू जे आहेत यामध्ये रायझोबियम आणि ॲसिटोबॅक्टर बोललो मी. तर रायझोबियम सुरुवातीला पाहू आपण, बरोबर. तर रायझोबियम जे आहे, या रायझोबियमच्या बाबतीत जर तुम्हाला सांगायचं झालं तर हे जीवाणूंचं कार्य सहजीवी पद्धतीने चालतं. कोण्या पद्धतीने चालतं? सहजीवी पद्धतीने चालतं. की हे जीवाणू कडधान्य पिकांच्या आणि शेंगावर्गीय पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतात. कशावर गाठी निर्माण करतात? कडधान्य पिका आणि शेंगावर्गीय पिकांच्या, म्हणजेच डाळयुक्त, म्हणजेच त्याला डाळवर्गीय, म्हणजेच त्याला आपण म्हणत असतो की द्विदल, हरभरा, त्यानंतर मटकी, त्यानंतर सोयाबीन यांच्या पिकावर की जे द्विदल आहेत. तर हे तयार करण्याची जी काही पद्धत आहे, आता ही तयार कशी केली जातात पहा. म्हणजे साखर घ्या 10% किंवा गूळ घ्या 10% आणि त्यामध्ये जीवाणू मिश्रण मिसळलं जातं. कळालं का? 10% साखर आणि किंवा गूळ घेतला तरी चालतो आणि जीवाणू मिश्रण हे घ्यायचं त्याच्यात. कोणते जीवाणू मिश्रण? या रायझोबियमचा. आणि मग हे काय केले जातात? पिकावर शिपडले जातात. मग पिकावर शिपडल्यानंतर मग त्यापासून ते पिकांच्या मुळांच्या गाठीवर ते तयार होत असतात. तर हे जमिनीमध्ये जीवाणू नाश सुद्धा होऊ शकतो यांचा. ते नाश रोखण्यासाठी, जमिनीमध्ये या जीवाणूंचा नाश रोखण्यासाठी काय करतात की जेव्हा आपण पेरणी करतो बियाणाची, त्या बियाणाच्या वरून एक पातळ थर दिला जातो कॅल्शियम कार्बोनेटचा. कशाचा? कॅल्शियम कार्बोनेटचा पातळ थर दिला जातो. आता आपण बघू सहजीवी नत्र स्थिर करणारे जीवाणू. यामध्ये आपण एक पाहिला आताच रायझोबियम आणि दुसरा बघायचा तो ॲसिटोबॅक्टर. तर ॲसिटोबॅक्टर जो आहे तो ऊस आणि शर्करायुक्त पिके जे असतात ना, ऊस आणि शर्करायुक्त पिके यासाठी ते महत्त्वाचं आहे. म्हणजेच या पिकांच्या मुळामध्ये मुळाद्वारे तो प्रवेश करत असतो आणि नत्राचं स्थिरीकरण करत असतो. आणि हे जीवाणू आंतरप्रवाही आहेत. कसे आहेत? म्हणून त्यांनी स्थिर केलेल्या नत्राचा पीक वाढीसाठी सर्वाधिक वापर होऊ शकतो. हे जीवाणू ऊस पिकासाठी तर 40 ते 50% नत्राचा पुरवठा करतात. चलो, आता बघा असहजीवी नत्र स्थिर करणारे सूक्ष्मजीव. याच्यामध्ये तुम्हाला ॲझॅटोबॅक्टर आहे, अझोस्पिरिलम आहे, बायजेरिंकिया आहे, नीलहरित शेवाल आहे. तर त्यामधला सुरुवातीला ॲझॅटोबॅक्टर बघू. तर तुम्हाला सुरुवातीलाच याच्याबाबत खूप महत्त्वाचं आहे की याचा शोध बायजेरिंक या शास्त्रज्ञाने लावला. बायजेरिंक याने 20व्या शतकाच्या सुरुवातीला त्याचा शोध लावलेला आहे. आणि ॲझॅटोबॅक्टर जे आहे ते हवेमध्ये मुक्त नत्र जे असतं, म्हणजेच मुक्त स्वरूपात जे नायट्रोजन आहे यांचं रूपांतर अमोनियम आयनामध्ये करण्याचं काम कोण करत असतात? ॲझॅटोबॅक्टर. हे ॲझॅटोबॅक्टर जे आहे ते पिकं जे असतात ना, आपले पिकं, तर हे कोणत्या पिकासाठी उपयोगी आहेत माहिती आहे का? तर हे सर्वच तृणधान्य पिकासाठी उपयुक्त आहेत. म्हणजे जसं की एकदल जे आहे तर त्यांना आपण तृणधान्य म्हणत असतो. मग ज्वारी, बाजरी, ऊस, गहू, मका, कापूस, सूर्यफूल, मिरची, वांगी, डाळिंब, पेरू आंबा यांना आणि डाळिंबांना सुद्धा हे महत्त्वाचे आहे, कारण ते एकदल आहेत. आता दुसरा प्रकार असहजीवी नत्रामधला अझोस्पिरिलम. कोणता आहे? अझोस्पिरिलम. तर हा अझोस्पिरिलम जो आहे तो तृणधान्य आणि भाजीपाला पिके, कोणते? तृणधान्य व भाजीपाला पिके यांना हे उपयुक्त आहेत. तर तृणधान्य आणि भाजीपाला पिकासाठी कोणता आहे? अझोस्पिरिलम. आणि फक्त खाली तृणधान्यासाठी म्हणलं तर ॲझॅटोबॅक्टर आहे. आता तिसरा प्रकार याचाच असहजीवी नत्र स्थिर करणारे जीवाणू जे आहेत, असहजीवी नत्र स्थिर करणारे जीवाणू जे आहेत यांच्यातला तिसरा प्रकार बायजेरिंकिया. तर बायजेरिंकिया जो आहे तो हा कोणत्या जमिनीमध्ये आढळतो माहिती आहे का? हा फक्त आम्लधर्मी जमिनीत आढळत असतो. हे जीवाणू ॲझॅटोबॅक्टर प्रमाणेच आहेत, कार्य करत असतात आणि ते असहजीवी पद्धतीनेच राहत असतात. आणि मुख्यतः ते कुठं आढळतात? तर आम्लधर्मी जमिनीत, म्हणजे आम्लयुक्त जमीन असेल तिथं आढळतात. आणि म्हणूनच आम्लयुक्त जमिनीसाठी या जीवाणू खताची शिफारस केली जाते. हे एकदल तृणधान्य पिकासाठी आहेत. कोण्या पिकासाठी? एकदल. जशा प्रकारचे तुम्हाला ॲझॅटोबॅक्टर आहेत तशाच प्रकारचे हे एकदल तृणधान्य पिकासाठी आहेत. आणि भाजीपाला पिकासाठी आणि तृणधान्यासाठी ॲझोस्पिरिलम होते. तर आता हे चौथा प्रकार बघू आपण, नीलहरित शेवाल. नीलहरित शेवालाबद्दल तुम्हाला डायरेक्ट सांगू का तुम्हाला? याला नीलहरित शेवालाला काय म्हणतात असंच डायरेक्ट तुम्हाला बोललं जातं. तर त्याला सायनोबॅक्टेरिया म्हणतात. काय म्हणतात? सायनोबॅक्टेरिया. आणि मग आता हे सायनोबॅक्टेरिया म्हणजेच नीलहरित शेवाल हे शेतीसाठी कोणते उपयुक्त आहेत? तर बघा, शेतीसाठी उपयुक्त आहेत ओलोसिरा,
टॉलिपोथ्रिक्स, नॉस्टॉक, ॲनाबिना, प्लॅन्क्टोनेमा हे आहेत. प्लॅन्क्टोनेमा, ॲनाबिना, नॉस्टॉक, टॉलिपोथ्रिक्स आणि अलोसिरा हे शेतीसाठी उपयुक्त आहेत. तर याच्यावर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की शेतीसाठी कोणते आहेत, तर ते सांगावं लागेल तुम्हाला. चला ठीक आहे. पुढं स्फुरद विरघळवणारी जैविक खते कोणती आहेत? आता स्फुरद विरघळवणारी जैविक खते जे आहेत ना, हे जमिनीमध्ये जर विरघळवली तर ते जमिनीत विरघळणार नाही ताबडतोब. हे कठीण असतात विरघळायला, की त्यामुळे शिफारशीनुसार दिलेल्या स्फुरदयुक्त खतांचा उपयोग पूर्णपणे होऊ शकतच नाही. आणि जमिनीतील अविद्राव्य सेंद्रिय स्फुरदचे रूपांतर सुलभ व विद्राव्य स्वरूपात करण्यासाठी ते जैविक घटक मदत करत असतात. त्यांना स्फुरद विरघळवणारी जैविक खते असं म्हणतात. आता पहा, हे स्फुरद विरघळवणारे जे आहेत त्याच्यामध्ये काही जीवाणूजन्य आहेत, म्हणजेच स्फुरद विरघळवणारे जीवाणू खते, काही स्फुरद विरघळवणारे सूक्ष्म जैव खते आहेत. हे आपल्याला बघायचे तर स्फुरद विरघळवणारे जीवाणू खते कोणते आहेत? तर सोडोमोनास, मायक्रोकॉकस, प्लेओबॅक्टेरियम एवढं लक्षात ठेवा. सोडोमोनास, मायक्रोकॉकस, प्लेओबॅक्टेरियम. आणि सूक्ष्मजैव खते कोणते आहेत स्फुरद विरघळवणारे? तर पेनिसिलियन, अस्परजिलस, फ्युसेरियम हे आहेत. आणि काही इतर आहेत. इतरमध्ये की एक ओझोला अनाबेना सहजीवन पद्धत आहे बघा. हे काही जैविक खत नाही, एक नीलहरितचे, याला हिरवळीचं खत असंही बोलतात. कारण हा ओझोला जे आहे, ओझोला हे ॲनाबेनासोबत सहजीवन जगत असतो. अनाबेना ओझोली एक नीलहरित शैवाल आहे. आणि ओझोला हे एक पान वनस्पती आहे नेचे गटातील, म्हणून एक हिरवळीचं खत असं म्हणू आपण त्याला. हे काही जीवाणू खत होणार नाही. पण लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न महत्त्वाचा विचारला जातो तुम्हाला की ओझोला काय आहे? एक पान वनस्पती आहे नेचे गटातील, आणि ॲनाबेना जे आहे हे शैवाल आहे. म्हणून यांच्यापासून जे खत तयार होतं त्याला काय म्हणतात? हिरवळीचं खत असं त्याला बोललं जातं. तर ठीक आहे, याच्यावर काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते प्रश्न बघू. पहिला प्रश्न आहे तुम्हाला, ऊस व शर्करायुक्त पिकासाठी कोणते जीवाणू खत वापरतात? तर ऊस आणि शर्करायुक्त पिकासाठी खत वापरले जातं ते म्हणजे तुमचं ॲसिटोबॅक्टर. कोणतं? ॲसिटोबॅक्टर. आता प्रश्न दुसरा, आम्लधर्मी जमिनीसाठी कोणत्या जीवाणू खताची शिफारस करतात? तर आम्लधर्मी जमिनीसाठी बायजेरिंकिया या खताची शिफारस केली जाते. हे जैविक खत आहे एक, आणि ते आम्लधर्मी जमिनीसाठी वापरतात. प्रश्न तिसरा, सायनोबॅक्टेरिया म्हणजे काय? तर सायनोबॅक्टेरिया कशाला म्हणतात? तर नीलहरित शैवाल म्हणजे सायनोबॅक्टेरिया, लक्षात ठेवा. प्रश्न चौथा, भात पिकासाठी खालीलपैकी कोणती जैविक खते वापरणं योग्य ठरेल? तर भात पिकासाठी पर्याय क्रमांक 3 बायजेरिंकिया व नीलहरित शैवाल हे खतं वापरणं योग्य ठरतं. प्रश्न पाचवा, ओझोला व ॲनाबेना या सहजीवनबाबत योग्य पर्याय निवडायचा 2 अ आणि ब पैकी. तर काय म्हणतो? ओझोला एक जीवाणू खत आहे, आणि ब म्हणतं ॲनाबेना हे एक नत्र स्थिर करणारे शैवाल आहे. तर उत्तर राहील तुमचं अचूक आहे. का? कारण की ओझोला जी आहे ही पाण्यावर तरंगणारी एक छोटी पान वनस्पती आहे. पान वनस्पती आहे बरं का, हे काही जीवाणू वगैरे नाही आहे. आणि हे पान वनस्पती जे आहे, एक तुम्हाला याच्यासोबत ॲनाबेना ओझोली हे एक नीलहरित शैवालाबरोबर ती सहजीवन जगत असते, ॲनाबेना ओझोली. आणि म्हणून हे काय जैविक खत होणार नाही, कारण ॲनाबेना ओझोली एक शैवाल आहे, नीलहरित शैवाल, आणि हे पान वनस्पती आहे, म्हणून हे जैविक खत तुम्हाला नाही आहे. याला एक हिरवळीचं खत म्हणून ते वापरलं जातं. काय? हिरवळीचं खत त्याला म्हणतात.